नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहूया 36 जिल्ह्यांच्या 36 बातम्या. कर्जमुक्ती नव्हे, सरकारची शेतकऱ्यांशी तडजोड. बड्या बाता, शेतकऱ्यांच्या पाठीवर लाथा. सरकार शेतकऱ्यांचं नव्हे, कारखानदारांचं. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सरकारवर खोचक टीका. सरकारकडून सरसकट कर्जमाफीचा शब्द, मग OTS कशासाठी? शेतकऱ्यांचे सिव्हिल खराब झालं तर जबाबदार कोण? शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा संतप्त सवाल. इंडिया आघाडी टिकवण्यासाठी प्रयत्न करणार. शेकाप वर्धापन दिनात जयंत पाटलांचं वक्तव्य. तर लाईट बिल स्मार्ट मीटर विरोधात आंदोलनाचा इशारा. फ्रेंडशिप डे निमित्त खासदार ओमराजे निंबाळकरांचा भाजपकडे मैत्रीचा हात. ओमराजे निंबाळकरांची भाजपसोबत दिल से दिल मैत्री. ओमराजे भाजप मैत्रीची चर्चा. वाशिम जिल्ह्यात आज मोठा राजकीय घडामोडींचा दिवस. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार. साताऱ्यातील कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. संगम परिसरातील शिवकालीन महादेव मंदिर पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या हरणबारी धरणावर जीवाची बाजी लावणारी स्टंटबाजी. तरुणाचा मृत्यू तर दुसऱ्याला वाचवण्यात यश. ट्यूब काढताना तरुण खोल पाण्यात अडकल्याची थरारक घटना. गडचिरोलीच्या खेडेगावात सर्वत्र नदीत बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू. धानोरीत 4था मृत्यू. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर. पर्यटन नगरीत लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला. संपूर्ण परिसर हिरवागार. डोंगर कडांवरून कोसळणारे पांढरशुभ्र फेसाळ धबधब्यांनी वेधलं पर्यटकांचं लक्ष. परभणीच्या गंगाखेडमध्ये गोदावरी नदीवरील मुळी मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक सुरू. धरण 96% भरलं. गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. बुलढाण्याच्या खामगावात अतिवृष्टीमुळे धरणातील पाणी गढूळ. नळाद्वारे किंचित गढूळ पाणी पुरवठा. नागरिकांनी पाणी उकळून प्यावं असा सल्ला. यवतमाळच्या बाबुळ गावात मुसळधार पावसामुळे बेंबळा प्रकल्पात जलसाठा वाढला. एकाच वेळी धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, तूर पीक उद्ध्वस्त. सांगलीच्या कृष्णा नदीत होड्यांच्या शर्यतीची रंगत. शर्यतीनं सांगलीकरांची मनं जिंकली. होड्यांच्या शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद. गडचिरोलीत मुसळधार पावसानंतर हिरव्यागार जंगलाचं मनमोहक रूप. जंगलातील अनेक धबधबे प्रवाहित. अमरावतीच्या प्रसिद्ध मुक्तागिरी तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ ओसंडून वाहू लागलं. मुक्तागिरी धबधबा ओसंडून वाहत असल्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला. दाट हिरवळ पर्यटकांची मनं वेधतायत. नाशिकच्या 4 गावात मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. खरीपाचं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात. गडचिरोलीत पावसामुळे निसर्गरम्य देवलमरी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. निसर्ग सौंदर्याने पर्यटकांना घातली भुरळ. नयनरम्य धबधब्यामुळे परिसरामध्ये उत्साही वातावरण. सततच्या मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला फटका. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळला. साहित्यिक वारशाचं प्रशासनानं तातडीनं संवर्धन करण्याची मागणी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 94,000 प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र. उर्वरित 16,94,000 शेतकरी पात्र झाल्याची माहिती. हिंगोलीच्या सेनगावात तुटलेल्या वीज तारेमुळे कयाधू नदीच्या डोहात उतरला प्रवाह. 2 दुधाळ म्हशींचा मृत्यू. शेतकऱ्यांचं 2 लाखांचं नुकसान. सिंधुदुर्गच्या गणपती शाळेत मूर्ती घडवण्याची घाई सुरू. पीओपीच्या जागेतही पारंपरिक गणेश मूर्तीला प्राधान्य. पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या मूर्तिकारांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण. हातात खेळणी असण्याच्या वयात चिमुकला थेट चालवतोय पोकलेनसारखं अवजड यंत्र. धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये मद्यपींचा तुफान राडा. साताखाई पॉइंटवर पर्यटनासाठी आलेले 2 गट भिडले. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
धाराशिवमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकरांचा नागरी सत्कार. कर्जमाफी होईपर्यंत चप्पल न घालण्याची केली होती प्रतिज्ञा. साईबाबा मंदिर परिसरात भीषण अपघात. भरधाव आर्टिगा कारनं दुचाकीला उडवलं. 2 महिला गंभीर जखमी. हिंगोलीच्या रेल्वे प्रश्नांवर भाजप कटिबद्ध. अकोला, पुणे, नांदेड, मुंबईसह नव्या रेल्वे गाड्यांसाठी पाठपुरावा. रेल्वे संदर्भातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार. खासदार वडकुटेंचं वक्तव्य. लातूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यावर धडक कारवाई. कर्नाटक राज्यातील एका गुन्ह्यासह 15 गुन्हे उघडकीस. 3 संशयित व्यक्ती ताब्यात. 12,35,000चा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती. नाशिकमध्ये बँकेच्या वसुलीवेळी पोलिसांचा धक्कादायक प्रकार. कर्ज वसुलीवरून पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाणीचा आरोप. बँक वसुली दरम्यान तणाव. रायगडच्या अलिबागमध्ये अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई. 1 आरोपी अटकेत. ब्राऊन शुगर, गांजा आणि 3,18,000चा मुद्देमाल जप्त. अमरावतीच्या राजापेठमध्ये 2 सराईत चोरट्यांना अटक. घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस. चोरीतील 20,000ची रोकड जप्त. वाशिमच्या मालेगावात हळदीच्या पिकांच्या संरक्षणासाठी पहिली फवारणी सुरू. हुमणी किडीच्या प्रादुर्भावापासून बचावावर भर. पीक संरक्षणाच्या कामाला वेग. नाशिक येवल्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्ला. हल्ल्यामध्ये 5 लहान मुलं गंभीर जखमी. 2 मुलांची प्रकृती गंभीर. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. यवतमाळच्या फुलसावंगी दारूच्या नशेत तरुणाला बेदम मारहाण. दारूच्या नशेत दगड आणि पट्ट्यानं हल्ला. दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल. परभणीचं कोट्यवधींचं नाट्यगृह निधीअभावी पडीक. निधीअभावी रखडलेलं नाट्यगृहाचं काम तात्काळ सुरू करावं अशी नागरिकांची जोरदार मागणी. अमरावतीच्या बापट चौकात युवकाची हत्या. 2 तासातच पोलिसांकडून आरोपीला अटक. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.